त्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमी आहे शरद पवारांच्या वक्तव्याची। मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याबाबत कधीही मुलगी आणि पुतण्या असा भेद केला नाही। सुप्रिया सुळे आतापर्यंत दिल्लीच्याच राजकारणात आहेत, त्यांना कधीही सत्तापद देण्यात आलं नाही। याउलट अजित पवार यांच्याकडे कायमच सत्तापद दिली असं सांगत शरद पवार यांनी अजितदादा गटांकडून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले। शरद पवार यांनी स्वतःच्या मुलीसाठी पुतणे असलेल्या अजित पवार यांना डावललं असा आरोप भाजप आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादीकडून केला जातोय। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी या आरोपाला सविस्तर प्रत्युत्तर दिलेलं आहे। शरद पवारांनी या मुलाखतीमध्ये अजित पवार यांना पक्षानं कशा प्रकारे महत्त्वाची पदं दिली होती याचा पाढा वाचला। त्याचबरोबर सत्तेत असल्याशिवाय जनतेची कामं करता येत नाहीत या दाव्यात तथ्य नाही असं म्हणत त्यांनी अजितदादांचा दावाही खोडून काढलाय। आता जर हे अजितदादा याच्यात नौखे होते असं जर साहेब म्हणतायत, 38व्या वर्षी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये कुठल्याही सभागृहाचा अभ्यास नसलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला मुख्यमंत्री कोणी दिले? महाविकास आघाडीचे शिल्पकार कोण आहेत? आदरणीय साहेबांनीच उद्धव साहेबांना पुढे केलं। मग उद्धव साहेबांना कोणता अनुभव होता? किंवा दिल्ली काँग्रेसने जे नेतृत्व पृथ्वीराज चव्हाणांच्या रूपाने महाराष्ट्रावर लादलं, ते नेतृत्व जे पृथ्वीराज चव्हाणांचं आहे, त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणांना कोणता अनुभव नव्हता, त्याला पण साहेबांनी विरोध केला नाही। अजितदादांचा विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही। मुळात विरोध संजय राऊतांचा होता। संजय राऊतांनीच अख्खी शिवसेना फोडली आणि आज ते शिवसेना संपवायला निघालेत आणि त्यांनी असं भाष्य करणं म्हणजे आगीत तेल टाकण्याचा प्रकार आहे। 4 जून पर्यंत या लोकांना काही धंदा राहिलेला नाही, त्यामुळे संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य सातत्यानं तुतारी गट असेल किंवा उबाठा गट असेल यांना राहिलेला आहे।